सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आहे शनिवार आणि आज 4 नंतर दर्श अमावस्या, दीप अमावस्या चालू होत आहे. तर आज अमावस्येला आणि उद्या आपण काय सेवा आणि उतारे उपाय करायचे आहेत ते आज आपण पाहणार आहोत. तर ज्यांना कुणाला आपल्या घरावरती आणि गाडीवरती उतारा करायचा असेल तर त्यांनी तो आजच करायचा शनिवारी, कारण उद्या 4 नंतर अमावस्या संपत आहे. त्यानंतर आपल्या घरातली जी फरशी आहे, मुख्य दरवाजा आहे, गाडी आहे, तर ती पुसताना त्या पाण्यामध्ये हळद, गोमूत्र, खडामीठ टाकायचं व मुख्य दरवाजा आधी स्वच्छ पुसून घ्यायचा. त्यानंतर फरशी पुसून घ्यायची व गाडीचं पाणी आहे ते सेपरेट असं 2 बादल्यांमध्ये बनवायचं. व गाडीसुद्धा आज संध्याकाळी अमावस्या लागत आहे, त्यामुळे उद्या तुम्ही सकाळी गाडी धुवू शकता. व उद्या सकाळी आज तर शनिवार आहे, त्यामुळे दररोज मी तर खडामीठ आणि जे गोमूत्र, हळद आहे याने फरशी माझी पुसते. मी यापूर्वीही व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. त्यानंतर दक्षिण दिशेला बसून पितृस्तुती, पितृस्तोत्र वाचन करायचं, कारण अमावस्या म्हटलं की पितरांची सेवा करण्याचा दिवस असतो. आणि त्यानंतर हातपाय धुवून मग देवपूजेला लागायचं. तर आता हातपाय धुतल्यानंतर देवपूजा करायची. आपण आपला देव्हारा पूर्ण स्वच्छ करायचा. उद्या सोमवारपासून श्रावण चालू होत आहे, त्यामुळे तुमचा देव्हारा कितीही स्वच्छ असला तरी एक स्वच्छ कापड घ्या, रुमाल घ्या आणि आपला देव्हारा सगळा स्वच्छ पुसून घ्या. देव्हाऱ्याखालची फरशी गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्या. देव्हारा कोरड्या फडक्याने स्वच्छ करून घ्या. वस्त्र सगळे धुवून ठेवा. सोमवारपासून श्रावण चालू होत आहे आणि अमावस्येचं आपण सेवा उपाय करणार आहोत. तर आपले सर्व देव वगैरे स्वच्छ करून घ्यायचे. आता देव तुम्ही कशाने धुता माहीत नाही, आपल्या केंद्रात लिक्विड मिळतं, तर ते लिक्विडही खूप सुंदर आहे. तर ते लिक्विड तुम्ही वापरू शकता. पाठीमागे मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. माझं आता ते संपलं आहे, तर मी पंचामृताने देव स्वच्छ करत आहे. आता माझ्याकडे स्टँड वगैरे नाही आहे, त्यामुळे मला एका हाताने फोन धरावा लागतो आणि एका हाताने व्हिडिओ करावे म्हणजे सगळी सेवा दाखवावी लागते. त्यामुळे जर काही चुकलं तर त्यासाठी क्षमा मागते. तर आपल्याला काय करायचं की देव पितांबरीने स्वच्छ करायचे. दुसरं तर देव माझ्याकडे एवढेच आहेत, कारण की कुळदेवीचे टाक वगैरे आमचे अजून 3ही सासरे एकत्र आहेत, कुटुंबात एकत्र टाक आहेत. त्यामुळे देवीचा, महालक्ष्मीचा माझ्याकडे कोल्हापूरचा फोटो आहे आणि आमची कुळदेवी ती आहे, त्यामुळे आम्ही त्या देवीचा फोटो म्हणजे मी आणलेला आहे कोल्हापूरला गेले तेव्हा. तर एवढाच माझ्याकडे फोटो आहे. आणि डोंगरावरची मी पाठीमागे तुम्हाला दाखवलं की इंजाई देवी म्हणून आहे, तर त्या देवीचं खूप कडक असतं आणि 7 दिवस पाळणं वगैरे होत नाही, त्यामुळे त्या देवीचंही टाक एकाच ठिकाणी एकाच घरात पाली या गावात आहेत, त्यामुळे माझ्याकडे ते टाक नाहीत. तर माझ्याकडे मूर्त्या एवढ्याच आहेत आणि गणपती बाप्पाची एक मूर्ती घ्यायची आहे, तर तीही लवकरच या गणपतीत घ्यायचं ठरवलं आहे. गणपती बाप्पांची इच्छा असेल तर ते नक्की घरी येतील. तर या पद्धतीने पंचामृताने आपण देव सगळे स्वच्छ करायचे, त्यांना स्नान घालायचं आहे आणि आपला देव्हारा स्वच्छ करायचा. महाराजांची आरती करायची आहे. तर पितांबरीने देव घासण्यापेक्षा असेही देव खूप सुंदर व स्वच्छ निघतात. तर या पद्धतीने तुम्ही सगळे देव स्वच्छ करून घेऊ शकता. आणि प्रत्येक देव हे सेपरेट पाण्याने धुवायचे व स्वच्छ धुवायचे असतात. व स्वच्छ धुतल्यानंतर त्यांना कोरड्या फडक्यांनी स्वच्छ पुसायचं. महाराजांना अष्टगंध, श्रीकृष्णाला हळद, बाकीच्या देवांना हळद, कुंकू, अन्नपूर्णाला, महादेवांना भस्म लावून घ्यायचा व जी आपल्या घरात उपलब्ध असतील ती फुलं, महादेवांना बेलपत्र आणि श्रीकृष्णांना तुळशीपत्र, स्वामींना तुळशीपत्र अर्पण करून घ्यायचं व आरती करायची, धूपदीप ओवाळायचा, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा. या पद्धतीने मी दररोज देवपूजा करते आणि याच पद्धतीने तुम्ही शनिवारी, अमावस्येला, पौर्णिमेला देवपूजा करू शकता. तर देव दोन्ही हातांनी स्वच्छ धुवा, एका हाताने धुवा व कोरडे स्वच्छ करून देव्हाऱ्यात ठेवा. त्यानंतर षोडोपचारी पूजा करून घ्या. मंगल कलशातलं पाणी दर पौर्णिमेला, दर शुक्रवारी बदललं तरी चालतं. माझ्या नारळालाही तडा गेला होता, तो मी बदलला होता. श्रीयंत्र आहे, तर श्रीयंत्र धुवायची प्रत्येक वेळेस गरज नाही. पौर्णिमेला एकदा महिन्यातून धुतलं तरी चालतं. ते पुसून तसंच तुम्ही ठेवू शकता. आणि बाकीचे जे काही फोटो वगैरे आहेत ते स्वच्छ पुसून घ्यायचे, त्यांना षोडोपचारी त्यांचीही पूजा करून घ्यायची. आता इथंही दीप दाखवलेले आहेत, कारण की तुमच्या लक्षात यावं की आपल्याला आज शनिवारी किंवा उद्या संध्याकाळी सुद्धा तुम्ही अमावस्या काळात आणि अमावस्या दिवसाने पाहिलेली असल्यामुळे उद्या संध्याकाळी दीप अमावस्या दिलेली आहे, तर उद्यासुद्धा तुम्ही दीप पूजन केलं तरी चालेल. मुख्य दरवाजा स्वच्छ करायचं, स्वस्तिक काढायचं, 64 योगिनी यंत्र आहे त्याचं पूजन करायचं, तुळशीचं पूजन करायचं, औदुंबराचं पूजन करायचं आहे आणि हळदीचं लेपन आपल्या मुख्य दरवाजाला करायचं आहे. आता मी रेंटच्या घरात राहते, त्यामुळं घर साधं आहे,
तर या पद्धतीने साधी पूजा करायची आहे आणि औदुंबराच्या 11 प्रदक्षिणा मारायच्या. शनिवार आहे आणि या औदुंबराच्या सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्या घरात अग्नीचं स्थान असतं ते आपलं किचन ओटा गॅसमध्ये. तर गॅसचं पूजन करून घ्यायचं, गॅस स्वच्छ करायचा. आता बऱ्याच जणांच्या घरात उद्या शनिवार रविवार जर मांसाहार होणार असेल तर रविवारी कितीही उशीर झाला तरी संध्याकाळी तुम्ही गॅस स्वच्छ केल्याशिवाय झोपू नका. किचन कट्टा स्वच्छ करून घ्या, गॅसचं पूजन करून घ्या व एक दीप तिथं प्रज्वलित करा. सायंकाळी साध्या आपण दिवाळीच्या पंत्या लावतो त्याही पंत्यांचं पूजन करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही देवाऱ्याची मांडणी कशी करता, मी यापूर्वी देवाऱ्याची मांडणीचा व्हिडिओ अपलोड केला होता. तर या पद्धतीने देवाऱ्याची मांडणी तुम्ही करा. गणपतीची मूर्ती नाही आहे ती घेतल्यानंतरही मी एक दिवस नक्की देवांची मांडणी कशी असावी याचा व्हिडिओ करेन. तर दीपपूजन करताना एक दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे. तर का लावायचा आहे, तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा उद्या करायच्या आहेत. आता या पद्धतीने देवांची पूजा करून घ्यायची. आज सायंकाळी तुम्ही दीपपूजन करू शकता, उद्या सायंकाळी सुद्धा दीपपूजन करू शकता. दोन्ही दिवस दर्श अमावस्या असल्यामुळं करायचं आहे. आणि जे उतारे मी सांगणार आहे तर ते उतारे आपल्याला आजच सायंकाळी करायचे आहेत. आता मी रेंटच्या घरात राहते त्यामुळे मी माझ्या घरावर उतारा करणार नाही, कारण स्वतःच्या घरावरतीच उतारा करावा. तर उतारा करताना काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा, त्या नारळाचा शेंडा समोर घराकडे असावा असा करायचा व त्यावर त्रिशूळ काढायचा. मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये पाठीमागं शेअर केलं होतं. आणि 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून उतारा करायचा. त्यानंतर पिवळ्या मोहरीचाही अनेक व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेला आहे. तर हाही उपाय आपल्याला करायचा आहे. पिवळी मोहरी हातात घ्यायची, आपल्या घरात जी उदी असते स्वामींची भस्म असतो तर तो घ्यायचा व 11 वेळा काळ भैरवष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते म्हणा. 11 वेळा नाही जमलं तर एकदा म्हणा व ते संपूर्ण मोहरी टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरात आपल्याला टाकायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून. आता हा कर्पूर होम आपल्याला उद्या करायचा आहे, आज करायचा आहे. आज शनिवार आहे, आज सुद्धा सायंकाळी तुम्ही हा कर्पूर होम करू शकता, उद्या सकाळी करू शकता किंवा उद्या सायंकाळी करू शकता. अमावस्या कालावधीत तुम्ही केव्हाही करू शकता. आता हा कर्पूर होम आहे तर यावर लागतील तेवढे तुम्ही कापूर पेटवायचे व श्री काळ भैरवनाथाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री काळ भैरवनाथाय नमः असं म्हणून संपूर्ण घरात फिरवायचा, वरून खाली उतरवत आणायचा. माझ्याकडे पुन्हा सांगते की स्टँड नसल्यामुळे मला एका हातात फोन धरावा लागत आहे आणि एका हाताने सेवा दाखवायला लागते, त्यामुळे असं दिसतंय. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. हा नारळ खराब झाला, तडा झाला तर निर्माल्या सोडून द्यायचा. या पद्धतीने एक कर्पूर होम करतात. किंवा स्वामींच्या समोर एका प्लेटमध्ये प्लेटमध्ये हा नारळ घ्यायचा ज्याचं शेंडा स्वामींकडे असेल आणि 7 कापूर जाळायचे व ते संपूर्ण जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं. तो झाला एक कर्पूर होम. तर तो कर्पूर होम केल्यानंतर तो नारळ आहे तर तो तुम्ही घरात फोडून खाऊ शकता. पण जो आपण आत्ता घरात उतरवणार आहोत किंवा घरात कर्पूर होम करणार आहोत तर तो नारळ घरात फोडून खायचा नाही. खराब झाला तर तो नारळ निर्माल्यात टाकायचा आणि दोन्हीही जर नारळ खराब झाले तर निर्माल्यात टाकून द्यायचे. तुम्ही दोन्ही पद्धतीपैकी कोणत्याही पद्धतीने कर्पूर होम करू शकता. याचा सुंदर अनुभव येतो. घरात जर वादविवाद कटकटी होत असतील तर हे दोन्ही उपाय तुम्ही शनिवारी आणि दर अमावस्येला करायला हवेत. पिवळ्या मोहरीचा उपाय आणि कर्पूर होम हे दर शनिवारी दर अमावस्येला तुमच्या घरात झालेच पाहिजेत. यामुळे घरातील निगेटिव्हिटी कमी होते, घरात वादविवाद होत नाहीत, कटकटी होत नाहीत. तर या पद्धतीने अमावस्येची साधी सोपी सेवा करा व कर्पूर होम जरूर करा. आणि त्याचबरोबर आपल्या घरात जे वाहन असेल तर त्या वाहन मी सांगितल्याप्रमाणे त्या पाण्याने तुम्ही धुवू शकता व पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दुसरा सेपरेट नारळ घ्यायचा आहे. घरासाठी एक सेपरेट नारळ उतारा करायला आणि जर गाडीसाठी उतारा करणार असाल तर गाडीसाठी सेपरेट नारळ करायचा. त्यावर आपण जो मारुतीला शेंदूर म्हणतात बघा, त्याला तुम्हाला दुकानात मिळेल, शेंदूर घ्यायचा आहे आणि तो शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि त्रिशूळ गाडीकडे होईल अशा पद्धतीने काढायचं. शेंडा नारळाचा गाडीकडे करायचा व 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ क्लॉकवाईज तुम्हाला उतरवायचं आहे. तर हा उतारा गाडीवर करायचा आहे, घरावर करायचा आहे. ज्यांचं रेंटचं घर आहे त्यांनी हा उतारा करायचा नाही. पुन्हा सांगते, त्यांनी हा उतारा करू नका. आणि यापूर्वीही कर्पूर होम उतारे कसे करावे याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तर या पद्धतीने दर्श अमावस्या साजरी करा. आणि
पितरांची सेवा म्हणून अजून एक गोग्रास द्यायचा आहे, म्हणजे गाईला अन्न तुम्ही आज उद्या कधीही दान करू शकता. आणि पितरांची सेवा म्हणून आज सायंकाळी तुम्हाला दक्षिण दिशेला कणकीचा दिवा बनवून लावायचा आहे. दक्षिण दिशेला कणकीचा दिवा बनवून तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला करायचं आहे. पितरांची सेवा म्हणून ही करायची आहे. सकाळी उठल्यानंतर उद्या पितृस्तुती वाचायची देवपूजेपूर्वी, पितरांची सेवा म्हणून. आणि आज सायंकाळी किंवा उद्या सायंकाळी जेव्हा आपण दीपपूजन करतो तेव्हा किंवा आज तुम्ही सायंकाळी कणकीचा दिवा बनवायचा, तो दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करायचा. तर ती सेवा आपली पितरांसाठी असणार आहे. तर या पद्धतीने आज तुम्ही ज्या सेवा, उपाय, उतारे जमतील ते तुम्ही करू शकता. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.